शिवसेना पक्षप्रमुख शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याच्या नंतर 6 खासदारांसाठी नक्कीच धोक्याची घंटा। एकनाथ शिंदेंची आमदार थेट भाजपमध्ये करणार प्रवेश। भारतीय जनता पार्टीमध्ये 42 ते 48 आमदारांचा होणार प्रवेश सोहळा। उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्यानंतर एकनाथ शिंदेंना पहिला मोठा झटका त्यांच्याच पक्षातून। मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता संपण्याच्या मार्गावरती, तर सगळे खासदार देखील टप्प्याटप्प्याने करणार भाजपमध्ये प्रवेश। नेमकी बातमी काय आहे मित्रांनो? सध्याच्या घडीला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये बंड झालंय आणि बंड झाला असताना उद्धव ठाकरेंनी त्या गद्दार खासदारांच्या गावात जाऊन, जिल्ह्यात जाऊन ठाकरेंची ताकद दाखवण्याचा जो प्रयत्न केला, तो ताकद दाखवण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी झाला आहे। हे होत असतानाच उद्धव ठाकरेंची आणि देवेंद्र फडणवीस यांची विमानामध्ये झालेली भेट आणि त्या बैठकीत झालेली उच्चस्तरीय बैठक, यामध्ये शिंदे सेना कोमात गेलेली समजतंय। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जबरदस्त धक्का बसलाय। मित्रांनो, एकनाथ शिंदे यांची शिवसेना इथे मात्र कोलमडून पडल्याचं चित्र जाणवतंय। कारण हे तसंच आहे। उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर आता एक दिवस गद्दारी ही प्रत्येक पक्षात होत असते। सत्ता होती म्हणून ती गद्दारी टिकली होती, आता सत्ता जाण्याच्या मार्गावरती गद्दार आमदार देखील आपला पक्ष बदलण्याच्या मार्गावरती, अशा प्रकारची एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जबरदस्त धक्क्याची बातमी समोर आली आहे। मित्रांनो, या बातम्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वांना बघायला मिळत आहेत। उद्धव ठाकरेंचा बुलंद आवाज सर्वांना बघायला मिळतोय, परंतु सध्या मात्र एकनाथ शिंदे यांची पक्षाची जी अवस्था झाली, ती अवस्था पाहून आगामी काळात एकनाथ शिंदेंचे आमदार 48 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे। उर्वरित खासदार देखील एकनाथ शिंदेंची साथ सोडून देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली महाराष्ट्राला विकासाच्या पत्त्यावर नेण्यासाठी आता शिंदेंची साथ सोडणार, हे आता जवळजवळ निश्चित बनलंय। मित्रांनो, हे राजकीय समीकरण एकनाथ शिंदेंना पुढील काही काळात मागात पडणार असून देशातील भाजपची सत्ता देखील जाण्याच्या मार्गावरती आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना भाजपा बाजूला करण्याच्या तयारीत या सगळ्या घडामोडी समोर येत आहेत। एकनाथ शिंदेंमुळे भाजपचं नाव खराब होतोय। नान्यता हे 6 खासदार भाजपने आपल्या पक्षात घेतले असते, परंतु मित्रांनो, उद्धव ठाकरे यांची ताकद महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात काय आहे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला समजलंय। त्यामुळे उद्धव ठाकरेंचे जे दौरे होत आहेत, त्या दौऱ्याकडे बारकाईने लक्ष भाजपच्या बड्या नेत्यांचं आहे। ते लक्ष वेधून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला मोठा झटका देण्यात भारतीय जनता पार्टी आपला डाव संपूर्णपणे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवरती टाकते आणि आमदार फोडण्याची तयारी सुरू झाली आहे। मित्रांनो, सत्तेतून बाहेर, केंद्रातून बाहेर, उद्धव ठाकरेंचे अरले आमदार उद्धव ठाकरेंकडे, काही आमदार भाजपकडे, एकनाथ शिंदेंकडे काही राहणार नाही, अशा प्रकारची फडणवीस यांची नवीन खेळी आता पुढील काही दिवसात समोर येते। या सगळ्या घडामोडीमुळे महाराष्ट्रात पुन्हा उद्धव ठाकरेंचं पर्व येणार, ही बातमी मात्र नक्की जाणार।